हॅलो एव्हरीवन. तर बाळांनो, आपण पाहत आहोत अप्लाइड सायन्स 1 मध्ये असलेला सब्जेक्ट फिजिक्स. फिजिक्स मध्ये बाळांनो लास्ट लेक्चर आपण ऑलरेडी युनिट नंबर 1 स्टार्ट केलेला होता, जो की होता युनिट्स अँड मेजरमेंट. ठीक आहे. तर फिजिक्स मध्ये युनिट नंबर 1 चा जो आपला फर्स्ट टॉपिक होता तो आपण कव्हर केला होता, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं व्हॉट इज मीन बाय युनिट. युनिट म्हणजे नेमकं काय. कुठलंही मेजरमेंट करण्याकरता आपण जे स्टँडर्ड यूज करतो त्याला युनिट म्हणतात. आणि एखादं गुड युनिट, एखादं चांगलं युनिट, त्याच्या रिक्वायरमेंट्स काय काय असतात ते पण पाहिलं होतं की अ गुड युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. ते जे चांगलं युनिट असतं ना ते सगळ्या जगाने मान्य केलेलं असावं. इट शुड बी रिप्रोड्युसिबल अँड नॉन पेरिशेबल. ते रिप्रोड्यूस पुन्हा पुन्हा करता यायला हवं, ते कधी नष्ट व्हायला नको, वगैरे वगैरे. असे खूप सारे बेसिक रिक्वायरमेंट्स पाहिल्या होत्या. त्यानंतर आपण शेवटी पाहिलं होतं बाळांनो, शेवटचा टॉपिक होता आपला की देअर आर 2 टाइप्स ऑफ युनिट. युनिटचे टोटल 2 टाइप्स असतात. 2 प्रकारचे युनिट फिजिक्स मध्ये पाहायला मिळतात, फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्हड युनिट्स. तर आपण आजच्या लेक्चर मध्ये हे जे फंडामेंटल युनिट्स आहेत याला थोडं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे. फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय, फंडामेंटल युनिट्स फिजिक्स मध्ये एकूण आहेत किती आणि कोणते ते पाहायचे आपल्याला. चला तर मग बाळांनो हेडिंग द्या, फंडामेंटल युनिट्स. तर फंडामेंटल युनिट्स कडे जाण्या अगोदर हे लक्षात घ्या की युनिट आपण कशाला प्रोव्हाइड करतो, कुठल्याही मेजरमेंटला. पण मेजरमेंट आपण घेतो कशाचं, कुठल्याही क्वांटिटीचं. मग एनी क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. जगातली अशी कुठलीही क्वांटिटी जी आपण मोजू शकतो त्याला म्हणतात फिजिकल क्वांटिटी. एनी क्वांटिटी विच इज मेजर्ड इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. जगामध्ये अशी कुठलीही क्वांटिटी जी आपण मोजू शकतो त्याला म्हणतात फिजिकल क्वांटिटी. लक्षात आलं. मग फिजिकल क्वांटिटी ती असते जिला आपल्याला मोजता येतं. फॉर एक्झाम्पल 5 kg शुगर. मग शुगर ही एक क्वांटिटी आहे आणि त्या क्वांटिटीला आपण मेजर करू शकतो, म्हणून ती फिजिकल क्वांटिटी. मग एनी क्वांटिटी विच इज मेजर्ड इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचं एक्झाम्पल झालं तर लेंथ. लेंथ म्हणजे डिस्टन्स आपण मोजू शकतो. डिस्टन्स मोजण्याकरता लेंथ म्हणजे लांबी मोजतो लेंथ. मग लेंथ इज अ फिजिकल क्वांटिटी कारण लेंथ मोजता येते. मास इज अ फिजिकल क्वांटिटी कारण मास मोजता येतं. त्यानंतर टेम्परेचर, फोर्स, त्यानंतर प्रेशर वगैरे वगैरे, या सगळ्या फिजिकल क्वांटिटी आहे कारण त्या मोजता येतात. एनी क्वांटिटी विच इज मेजर्ड इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. आणि लेंथ, मास, टाइम, फोर्स, प्रेशर, स्ट्रेस, स्ट्रेन या सगळ्या अशा क्वांटिटी ज्या मोजता येतात म्हणून त्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी. ओके. जी गोष्ट मोजता येते ती फिजिकल क्वांटिटी आहे. देअर आर 2 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी पण 2 प्रकारच्या असतात, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी. काही क्वांटिटी अशा असतात त्या क्वांटिटीचा कुठलाच फॉर्म्युला नसतो, आणि काही क्वांटिटी अशा असतात ज्यामध्ये कुठल्या तरी बेसिक क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असतं. फॉर एक्झाम्पल मला सांगा, डिस्टन्स मला मोजायचंय, काही फॉर्म्युला आहे का डिस्टन्स मोजायला? कुठे काय फॉर्म्युला आहे? म्हणजे डिस्टन्स मोजण्याकरता आपण लेंथ मोजतो आणि लेंथचा असा कुठलाही फॉर्म्युला नाही. म्हणून मी असं म्हणू शकतो की लेंथ ही एक बेसिक क्वांटिटी आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. पण जर मला फोर्स मोजायचा आहे, मला फोर्स जो काही ऍक्ट होतोय बॉडीवर तो मला मेजर करायचा आहे, तर फोर्स मोजण्याकरता फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे फोर्सचा? मास इंटू ऍक्सलरेशन. म्हणजे मला त्या बॉडीचं मास मोजावं लागेल, त्या बॉडीचं ऍक्सलरेशन कॅल्क्युलेट करावं लागेल, मग त्यांचा मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येतो? फोर्स येतो. मग या फोर्सला आपण डिराइव्हड क्वांटिटी म्हणू शकतो. म्हणजे फोर्स एक अशी क्वांटिटी आहे जिला मोजण्याकरता बाकीच्या काही क्वांटिटीज मोजाव्या लागतात, मग त्याला म्हणतात डिराइव्हड क्वांटिटी. काय बोलतोय कळतंय ना? मग फंडामेंटल क्वांटिटी या बेसिक क्वांटिटीज असतात. साधं सिंपल बोलायचं झालं तर ज्या क्वांटिटीला कुठलाही फॉर्म्युला नसतो, कारण त्या क्वांटिटीज बेसिक असतात, त्याला काही फॉर्म्युला वगैरे नसतो, त्याला म्हणतात फंडामेंटल क्वांटिटी. आणि डिराइव्हड क्वांटिटी त्या असतात ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त बेसिक क्वांटिटी आपण अगोदर मोजतो आणि मग त्यांचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करून एक नवीन क्वांटिटी आपण कॅल्क्युलेट करतो, तिला म्हणतात डिराइव्हड क्वांटिटी. कळालं? मग डिराइव्हड क्वांटिटीला कॅल्क्युलेट करायला फंडामेंटल क्वांटिटी मोजावी लागते.
पण फंडामेंटल क्वांटिटीला मोजण्याकरता काहीच मोजावं लागत नाही. लेंथला जर तुम्हाला मेजर करायचंय तर काही फॉर्म्युला आहे का? नाही. मासला जर तुम्हाला मोजायचंय काही फॉर्म्युला आहे का? नाही. टाइमला जर मोजायचंय टाइम, काही फॉर्म्युला आहे का टाइमचा? नाही. मग या सगळ्या काय झाल्या? लेंथ, मास, टाइम, फंडामेंटल क्वांटिटी. पण फोर्स मोजायचा आहे, प्रेशर मोजायचा आहे, मग तुम्हाला काही बाकीच्या फंडामेंटल क्वांटिटी मोजाव्या लागतील. मग तिथं काहीतरी मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करून आपल्याला भेटेल डिराइव्हड क्वांटिटी. म्हणून फोर्स, प्रेशर, व्हॉल्यूम, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, इनर्शिया या सगळ्याच्या सगळ्या डिराइव्हड क्वांटिटी आहे, कारण त्यांना फॉर्म्युला आहे. कळालं? मग या स्लाइडवर मी काय शिकवलं? अशी कुठलीही क्वांटिटी जी मोजता येते त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणतात. फिजिकल क्वांटिटीचे एक्झाम्पल आहे लेंथ, मास, टाइम, फोर्स, प्रेशर, स्ट्रेस, स्ट्रेन एटसेट्रा. या सगळ्या फिजिकल क्वांटिटी त्या असतात ज्या मोजता येतात. आता दोन प्रकारच्या फिजिकल क्वांटिटी आहे, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी त्या असतात ज्याला कुठलाही फॉर्म्युला नसतो, आणि डिराइव्हड क्वांटिटी त्या असतात ज्याला काहीतरी फॉर्म्युला असतो, ज्या कोणत्या तरी 2-3 क्वांटिटी पासून डिराइव्ह झालेल्या असतात. काय डाऊट आहे या स्लाइडवर? समजलं? पुढे आता मग फंडामेंटल युनिट या आपल्या कन्सेप्टकडे येऊ. मग अशी फिजिकल क्वांटिटी जिला कुठलाच फॉर्म्युला नाही बघा. द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? हे बघा, अशी फिजिकल क्वांटिटी जिला मेजर करण्याकरता दुसरी कोणती क्वांटिटी मेजर करावी लागत नाही. मला जर लेंथ मोजायची आहे तर मास मोजावं लागेल का? नाही. डायरेक्टली लेंथ मोजू शकतो. म्हणजेच काय की अशी फिजिकल क्वांटिटी जिला मेजर करण्याकरता दुसरी एखादी क्वांटिटी मेजर करायची गरज नसते. विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट इज कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटी. आणि अशा फंडामेंटल क्वांटिटीसाठी जे युनिट आपण यूज करतो त्याला म्हणतात फंडामेंटल युनिट. कळालं? मग फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे बेसिक क्वांटिटी, आणि या बेसिक क्वांटिटीला जे युनिट आपण यूज करतो त्याला म्हणतात फंडामेंटल युनिट. आता डेफिनेशन पहा बरं का, मराठीत समजावून सांगितलं. पाठ करू नका, डेफिनेशन पण लर्न करायची गरज नाही, कारण तुम्हाला याच्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. डेफिनेशन दिलेलं राहील, फक्त ऑप्शन निवडायचं आहे. मग काय म्हणतात ते फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. ज्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट हे दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटवर डिपेंड नाही त्याला म्हणतात फंडामेंटल क्वांटिटी. अँड द युनिट्स विच आर युज्ड टू मेजर द फंडामेंटल क्वांटिटी आर कॉल्ड ॲज फंडामेंटल युनिट. मग फंडामेंटल क्वांटिटीला मोजण्याकरता जे युनिट आपण यूज करतो त्याला म्हणतात फंडामेंटल युनिट. ठीक आहे. आता फिजिक्स मध्ये टोटल किती फंडामेंटल क्वांटिटी आहेत हे पण येतं MCQ मध्ये. तर बोलायचं झालं तर टोटल फिजिक्स मध्ये जेवढं सगळं जे काही फिजिक्स आहे, टोटल फिजिक्स मध्ये टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. मग 7 फंडामेंटल क्वांटिटी आहे तर युनिट सुद्धा किती झाले? 7. मग फंडामेंटल युनिट सुद्धा 7 आहे. देअर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज अँड द युनिट्स which are used to measure the fundamental quantities are called as fundamental unit. मग फंडामेंटल क्वांटिटीला मोजण्याकरता जे युनिट आपण यूज करतो त्याला म्हणतात फंडामेंटल युनिट. आणि टोटल फिजिक्स मध्ये असे टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्यांचे 7 फंडामेंटल युनिट्स आहेत. मग तुम्हाला पाठ करताना फक्त 7च क्वांटिटीज पाठ करायच्यात की त्या फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या आणि त्यांच्यासाठी यूज केलेले युनिट कोणते. ओके, मला सांगा या स्लाइडवर काय डाऊट आहे का? फिजिक्स मध्ये टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि या फंडामेंटल क्वांटिटीचं जे मेजरमेंट आहे ते दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटवर डिपेंड नसतं, त्याला फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. फंडामेंटल क्वांटिटीसाठी जे युनिट आपण यूज करतो त्याला फंडामेंटल युनिट म्हणतात. टोटल फिजिक्स मध्ये 7 बेस फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. हे पुन्हा पुन्हा सांगितलंय, महत्वाचं. याच्यावर MCQ येतो म्हणजे येतोच. पुढे आता मग सर फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या आणि त्याचे युनिट काय? तर त्यासाठी हा टेबल काय सांगतो थोडं लक्ष देऊन ऐका. टेबल मध्ये टोटल या साईडला दिल्यात
टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज येत्या. या क्वांटिटीसाठी कुठलाही फॉर्म्युला नाही. यांचं मेजरमेंट करण्याकरता दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करावं लागत नाही. त्यानंतर इथे दिलंय त्याचं युनिट, की ह्या क्वांटिटीसाठी कोणतं युनिट यूज करतात, आणि हे जे युनिट आहे त्या युनिटचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो इथे दिलेला आहे. ओके, आता बघा बरं का, लक्षात येईल. लेंथ ही एक फंडामेंटल क्वांटिटी आहे, कारण तिचा कुठलाच फॉर्म्युला नाही. ती स्वतःच्या मेजरमेंट करण्याकरता दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाही. लेंथ आपण डायरेक्ट मोजतो. मग लेंथ इज अ फंडामेंटल क्वांटिटी, आणि त्याचं युनिट काय आहे, मीटर. आणि मीटरचा ॲब्रिव्हिएशन कोड काय आहे, म्हणजे शॉर्ट फॉर्म एम. मीटरला एम म्हणतो. हे तुम्ही 10 पासून म्हणजे 10 पर्यंत भरपूर शिकलात. पुढे येतं मास. मास ही पण एक फंडामेंटल क्वांटिटी आहे. त्याचं युनिट आहे बाळांनो किलोग्रॅम, आणि किलोग्रॅमला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो आपण, केजी. 2 झाल्या. थर्ड वाली आहे टाइम. टाइम साठी कुठलाच फॉर्म्युला नाहीये, मग टाइमचं युनिट काय आहे, सेकंद. टाइमचं युनिट मिनिट आहे, ते पण आहे, पण आपण सेकंद घेतो ऍज अ इंजिनियर म्हणून. सेकंद, आणि सेकंदला कशाने डिनोट करतो आपण, एस ने, स्मॉल एस. ओके, मग टाइम इज अ फंडामेंटल क्वांटिटी, आणि त्याचं युनिट आहे सेकंद, आणि त्याचं सिम्बॉल एस. अमाऊंट तुम्हाला माहिती आहे, मोल माहिती आहे. मोल हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. मोल, त्याला आपण मोल म्हणतो पहा. 1 मोल 2 मोल हे तुम्ही शिकले आहात केमिस्ट्रीमध्ये 10 स्टँडर्डच्या अगोदर. तर हे जे मोल आहे याला म्हणतो आपण अमाऊंट ऑफ मोल. मग कुठल्याही अमाऊंट ऑफ मोलला कुठलाच फॉर्म्युला नसतो. मोलचा कुठलाच फॉर्म्युला नाहीये. मग हे जे अमाऊंट ऑफ मोल आहे, अमाऊंट ऑफ मोल म्हणजे अमाऊंट ऑफ मॉलिक्युल्स असतं. शॉर्ट फॉर्म मध्ये मॉलिक्युलला मोल म्हणतात. शिकले असाल तर माहित असेल. अमाऊंट ऑफ मोलचं युनिट आहे मोल. त्याला युनिटच मोल आहे, म्हणजे अमाऊंट ऑफ मॉलिक्युलला युनिट आहे मोल, आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आहे MOL. हे फार महत्वाचं येतं बरं का MCQला. अमाऊंट ऑफ मॉलिक्युल्स ही झाली फंडामेंटल क्वांटिटी. त्याचं युनिट आहे मोल, MOLE मोल, आणि शॉर्ट फॉर्म आहे MOL. कळतंय? हे पण 10 स्टँडर्डच्या अगोदर होतं. टेम्परेचर इज अ फंडामेंटल क्वांटिटी. याला कुठलाही फॉर्म्युला नाहीये, डायरेक्ट टेम्परेचर मोजता येतं थर्मामीटरने. टेम्परेचरचं युनिट आहे केल्विन. बाकीचे डिग्री सेल्सिअस आहेत, डिग्री फॅरनहाइट आहेत, पण आपण इंजिनियर केल्विन यूज करतो. इथून पुढे 3rd इयर पर्यंत केल्विनच वापरणार आहे सगळ्या कॅल्क्युलेशन मध्ये. मग टेम्परेचरचं युनिट आहे केल्विन, आणि त्याचा शॉर्ट फॉर्म पहा, ॲब्रिव्हिएशन आहे कॅपिटल के, नॉट स्मॉल के. MCQ मध्ये पाठीमागच्या वेळी एक MCQ आला होता की टेम्परेचरचं युनिट काय आहे, आणि खाली ना 2 ऑप्शन होते, स्मॉल के, कॅपिटल के. सगळ्या बावळाटांनी स्मॉल के केलं. हे कॅपिटल स्मॉल इम्पॉर्टंट आहे. टाइमचं याचा युनिट काय आहे, एका ऑप्शन मध्ये एक स्मॉल एस होता, एका ऑप्शन मध्ये कॅपिटल एस होता, एका ऑप्शन मध्ये सेकंड हा पूर्ण वर्ड होता, आणि एका ऑप्शन मध्ये SEC एवढाच वर्ड होता. मग सेकंडचा शॉर्ट फॉर्म काय, स्मॉल एस. हा राईट ऑप्शन होता. ऑप्शन चुकतात, छोटी छोटी गोष्ट आहे पण चुकते. मग लक्षात ठेवा, टेम्परेचरचं फंडामेंटल युनिट आहे केल्विन, आणि त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे कॅपिटल के. पुढे इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटला काही फॉर्म्युला नाहीये. काही लोक म्हणतात नाही सर आहे फॉर्म्युला, व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स. फॉर्म्युला नाही तो, ते व्होल्टेजच्या फॉर्म्युल्यावरून करंटचा फॉर्म्युला डेव्हलप केलेला आहे. इलेक्ट्रिक करंटला कुठलाच फॉर्म्युला नाही. इलेक्ट्रिक करंट हा एक नवीन कन्सेप्ट आहे, आणि त्याचं युनिट आहे एम्पियर, आणि एम्पियरचं ॲब्रिव्हिएशन आहे कॅपिटल ए. कॅपिटल ए बरं का, AMP नाहीये, कॅपिटल ए घ्या. इथे बाय मिस्टेक आला असेल टेबलमध्ये, पण कॅपिटल ए तिथे. एम्पियरचा शॉर्ट फॉर्म आहे कॅपिटल ए. लुमिनस इंटेन्सिटी. लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे लाईट आहे. लाईटला असते इंटेन्सिटी, त्याला लुमिनस इंटेन्सिटी म्हणतो. लुमिनस इंटेन्सिटीचं युनिट आहे कॅन्डेला. लुमिनस इंटेन्सिटीचं युनिट आहे कॅन्डेला, आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आहे CD. दोन्ही स्मॉल आहेत, CD कॅन्डेलाचा. अशा पद्धतीने या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, आणि या 7 फंडामेंटल क्वांटिटीचे हे 7 फंडामेंटल युनिट्स आहेत, आणि हे त्याचे ॲब्रिव्हिएशन कोड आहे. हा टेबल पाठच हवाय. आज मी तुम्हाला फंडामेंटल युनिट्स क्लिअर केले. नेक्स्ट लेक्चरला डिराइव्ड युनिट शिकवणार आहे. काय डाऊट आहे ऑफलाईनच्या मुलांना? आज इथे थांबूयात, नेक्स्ट लेक्चरला डिराइव्ड युनिट पाहूयात. बाय स्टुडंट्स.